सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला. आणि सॉरी बरं का, आज मी ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट ऑफिसला जात असताना करत आहे, कारण की ना एवढे सारे कामं होते ना, तर काय काय शूट करावं म्हणून. त्यानंतर मी आले डायरेक्ट संध्याकाळी शूट करत आहे. सो सॉरी, मला काहीच क्लिप शूट करायला भेटलं नाही. दिवा वगैरे लावले, लाईट वगैरे लावले, मस्तपैकी फ्रेश झाले. त्यानंतर ह्यांनी म्हणले की आज जरा कॉफी पी वाटत आहे, म्हणून मस्तपैकी आमच्या दोघांसाठी क्लासिक कॉफी बनवलेली आहे. हॉट कॉफी, नॉट कोल्ड, म्हणजे मस्तपैकी कॉफी बनवले, ह्यांना दिले. कधी कधी हॉट कॉफी पण पिऊ वाटते ना. त्यानंतर आज मी म्हटलं की आज काही शूट केलं नाही, तर आज काहीतरी छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. पास्ताचीच रेसिपी आहे आणि एवढी सोपी आहे ना, फक्त इन्ग्रेडियंट्स जास्त आहेत पण करायला खूप जास्त सोपी आहे. हे जेवढे मी इन्ग्रेडियंट्स दाखवलेत त्याच्यामधलं काय काय तुम्हाला टाकायचं तुमचं ऑप्शन आहे. मला जे जे आवडते मी सगळं त्याच्यातच ॲड करते. सगळ्यात पहिल्यांदा पास्ता बॉईल करून त्याच्यामध्ये मी बटर टाकले, चीज पण टाकले. तुम्ही लिक्विड चीज पण घेऊ शकतो, कसल्या प्रकारचं तुम्हाला आवडतं तसल्या प्रकारचं. त्यानंतर मी टमॅटो सॉस टाकलं. मला तिखट आवडत असेल तर तुम्ही शेजवान सॉस टाका. लहान लेकरांसाठी बनवत असाल तर अवॉइड करा. त्यानंतर आपलं ऑर्गॅन्झो म्हणाले, सॉरी. त्यानंतर टाकले मायोनीज. म्हणजे आपल्याला जेवढी आपल्या घरात सॉस अवेलेबल आहेत ना, ते सगळे टाकून दिले तरी चालतंय. पास्ता मसाला आपल्या कुठल्याही नियर स्टोर्समध्ये भेटून जाते, 5 रुपयाला आहे. टाकायचं टाका, नाही टाकायचं नका टाकू, ऑप्शनल आहे. त्यानंतर टाकायचं आपल्याला रेड चिली फ्लेक्स. जेवढं मसालेदार होईल ना तेवढं टाकायचं आहे. त्यानंतर स्वादानुसार नमक. त्यानंतर नमक टाकल्यानंतर आपल्याला हे जे असं आहे ना, हे असं भेटणार आहे. गॅसला ऑन करायचं नाही आहे, पहिली गोष्ट. आत्ता मी गॅसला ऑन करत आहे हे सगळं टाकल्यानंतर. आधी केला तर तुमचं सॉस जळेल, त्याला मी कारणीभूत नसेल. आणि सगळं टाकल्याच्या नंतर ह्याला फक्त आपल्याला छान प्रकारे हलवायचे, म्हणजे गॅस बंद करून सगळे गोष्टी टाकायचेत, पण गॅस नंतर ऑन करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, जळलं तर मी जबाबदार राहणार नाही. छान सॉस तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सिम्पली दूध ॲड करायचं आहे. काही काही लोक म्हणतात की मैदा नको, असं नको गव्हाच्या पास्तामध्ये, तर हे एकदम बेस्ट आहे. विदाऊट मैदा तुमचा सॉस तयार होतो, ते पण एकदम थिक आणि स्वादिष्ट तर खूप जास्त होतो. त्याच्यानंतर आपलं उकळी मारल्यानंतर आपला नॉर्मल जसं आपण करतो तसं आपल्याला आपलं पास्ता उकळलेला टाकायचा. आणि कलर तुम्ही बघा आणि त्याचं टेक्स्चर बघा किती. आणि तुम्ही टेस्ट तर विचारच करू नका, एवढं मसालेदार, एवढं इंडियन स्पाइस. मला तर खूप जास्त आवडते अशा टाईपचा रेड सॉस पास्ता, ज्याच्यामध्ये टमॅटो, ज्यांना लोकांना टमॅटो नाही आवडत ते सगळंच त्याच्यामध्ये होतं आहे. आणि इथं तयार आहे रेड सॉस पास्ता, माझ्या टाईपमध्ये मॅक्रोनी टाईपमध्ये बनवलेलं आहे मी. त्यानंतर आम्ही पास्तावर खाल्लो, एवढं टेस्टी आणि चुम्मेश्वरी झालं होतं की बस. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. त्यानंतर ह्यांनी माझ्यासाठी थंडगार आईस्क्रीम आणली होती आणि आम्ही दोघं मस्तपैकी एकमेकांसोबत बसून गप्पा मारल्या, टाईम स्पेंड केलं आणि खूप छान वाटते. दिवसभराची थकान नवऱ्यासोबत शेअर केली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह, बाय बाय.